श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी आणि जिजाऊ सावित्री रमाई महिला बळ विकास मंडळ यांच्या वतीनं एक अतिशय उत्तम असा उपक्रम सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गतच भाषण प्रशिक्षण कार्यशाळा याचे आयोजन केलंय। या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये तरुणांना काय मिळणार, तर या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये 6 महत्त्वाचे पैलू तुमच्या व्यक्तिमत्वातले ते विकसित होणार आहेत। एक म्हणजे भाषण कौशल्य, की ज्यामध्ये भाषण कसं करायला हवं, भाषणाची संहिता कशी तयार करावी, भाषणासाठी संदर्भ कसे शोधावे, त्याचबरोबर भाषणातला संयतपणा आणि त्याचबरोबर भाषणातला परिणाम आणि प्रभाव या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे तो संभाषण कौशल्याचा आहे, की जे आपण संभाषण दैनंदिन जीवनामध्ये करतो, सार्वजनिक ठिकाणी करतो। या संभाषण कौशल्यामध्ये एकतर आपण दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे बोलतो, मात्र या बोलण्याचा प्रभाव आणि परिणाम समोरच्या माणसावर कसा पडला पाहिजे, या संभाषण कौशल्याने माणसं कशी जिंकावीत, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव संभाषण कौशल्यामध्ये असणार आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा असेल यामध्ये व्यक्तिमत्व विकासाचा, की आपण व्यक्तिमत्व विकास हे नाव खूप वर्षापासून ऐकतो, मात्र व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय, या व्यक्तिमत्व विकासातले कोणकोणते पैलू आहेत की जे तुमच्यामध्ये पण आहेत, फक्त ते विकसित झालेले नाहीत, तर त्यांना विकसित करण्यासाठी सुद्धा ही कार्यशाळा अतिशय महत्त्वाची आहे। चौथा तो याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो वाचन कौशल्याचा आहे। आपण किती वाचन करतो, आपण किती ग्रंथालयामध्ये किती वेळेला जातो, आपल्यामध्ये डायरी आहे का, आणि ती डायरी असेल तर आपण किती पुस्तक वाचनानंतरची टिप्पणी काढली, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतील। आणि जो याच्यातला 5वा मुद्दा आहे तो 5वा मुद्दा आहे तो श्रवण कौशल्याच्या संदर्भातला आहे, की श्रवण कौशल्य सुद्धा महत्वाचं आहे, की माणसाला ऐकण्याची सुद्धा एक कला असायला हवी असते। माणसाला ऐकता आलं पाहिजे, समोरचा माणूस काय म्हणतो तो एकचित्तपणे ऐकून घेता आलं पाहिजे। अलीकडे ही पण सवय आपली मोडीत निघाली आहे, की आपण ऐकण्याची स्थिती मनस्थिती कुठची नसते आणि समोरच्याची मतं ऐकून घेतली पाहिजेत। पूर्ण ऐकून घेतल्यानंतर आपण कशा स्वरूपामध्ये त्यावर भाष्य करावं, या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असणार आहे। त्याचबरोबर त्याच्यानंतर जो सर्वात महत्वाचा मुद्दा असेल तो जीवन प्रेरणेचा असेल, की आपल्या जीवनातल्या प्रेरणा कोणत्या आहेत आणि या प्रेरणा आपल्याला नेमकं कुठे घेऊन जाणार आहे, आणि आपल्याला या प्रेरणा आपल्या यशाच्या नजीक घेऊन जात असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास कशा स्वरूपाचा वाढवणार आहे, या गोष्टीचा अंतर्भाव असेल। एकूण या कार्यशाळेमध्ये तुम्हाला काय मिळेल, या कार्यशाळेमध्ये तुम्हाला मिळेल निर्भयता, तुम्हाला मिळेल आत्मविश्वास, आणि मी असं म्हणेन की ही कार्यशाळा म्हणजे तुमच्या जीवनाचं होकायंत्र असेल।